नमस्कार मंडळी, आज तुमच्याबरोबर व्हेज बिर्याणीची रेसिपी शेअर करत आहे। व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्या भाज्या बीन्स, शिमला मिरची, फ्लावर, बटाटा, गाजर 300 ग्रॅम या प्रमाणात घेतल्या। स्वच्छ धुवून कट करून त्या तेलामध्ये फ्राय करून घेतल्या। अर्ध्या कच्च्या अशा फ्राय करून घेतल्या आणि सिंगल पण तुम्ही करू शकता, पण मी घाई होती म्हणून सर्व भाज्या एकत्रच अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत। पूर्ण शिजवून नाही घ्यायच्या आपल्याला, थोड्याशा, कारण आपण त्याला दम देणार आहे तर त्यामध्ये पण त्या शिजून जाते। थोड्याशा अशा क्रंचीनेस येईपर्यंत अशा फ्राय करून घेतल्या। आता बघा मी ती काढून घेते, थोड्या अशा तळून घेतल्या। एक साथ नाही टाकलं, थोड्या करून तळून फ्राय करून घेतल्या। इकडे आपल्या सगळ्या भाज्या फ्राय करून झालेल्या आहेत। त्याच ऑइलमध्ये सर्व खडे मसाले, लवंग, दालचिनी, तमालपत्र, जिरे, काळी मिरी, चक्रीफूल, हे सगळे खडा मसाले, वेलची, मोठी वेलची, छोटी वेलची फ्राय करून घेतले आणि बारीक चिरलेला उभा चिरलेला कांदा यामध्ये टाकलेला आहे। भरपूर असे कांदे वापरले। कांदा चांगला फ्राय झाला की अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे। अद्रक लसूण पेस्ट चांगली परतून गेली त्यामध्ये की ह्याच्यामध्ये टोमॅटो, मिरची, कोथिंबीरचं वाटण टाकलेलं आहे आणि ते पण आपल्याला यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। कांद्यामध्येच छान सुगंध येतो, सगळा मसाला चांगला परतला गेला पाहिजे तेलामध्ये। प्रमाण जास्त होतं त्यामुळं मिरच्या वगैरे पण जास्त प्रमाणात वापरलेल्या आहेत। आणि इकडे बघा हे 2 ते 3 टोमॅटो कट करून यामध्ये टाकलेले आहेत। टोमॅटो पण स्मॅश होईपर्यंत चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। एकाच तिकडे भाज्या होत आहेत तोपर्यंत इकडे बॉईल करून घेतला राईस, अर्धा कच्चा 80% भाजून घेतला। ह्यामध्ये सगळे मसाले टाकले, लाल तिखट, धना जिरा पावडर, हळद आणि बिर्याणी मसाला सगळं परतून घेतलं चांगलं। बघा तेल सुटलेलं आहे चांगलं। मसाले परतून झाले की आपण हे एकच शिट्टी करून वाटाणे घेतले होते, भिजवलेले वाटाणे आहे ते, फ्रोझन असतील तरी चालतील, अवेलेबल नव्हते माझ्याकडे फ्रोझन म्हणून हे केलेलं। आणि आपण ज्या भाज्या थोड्या फ्राय करून घेतल्या होत्या ते पण या ठिकाणी मी आता ॲड केलेल्या आहेत। सगळ्या भाज्या आपण त्याच्यामध्ये परतून घेतल्या। बघा इकडे मिक्स करून घेतलं आणि थोडंसं मिक्सरमधूनच पाणी फिरून घेतले, कारण मग थोडंसं ओलसर अशी बिर्याणी लागते, नाहीतर ड्राय चांगली नाही लागत ना, म्हणून। इकडे राईस पण आपला रेडी आहे, पाण्यातून काढून घेतला राईस आणि ते दही टाकलं। बघा आपल्या सगळ्या भाज्यांमध्ये दही मिक्स करून घेतलं चांगलं। दही टाकायच्या वेळेला गॅस मंद करायचा, एकदम कमी गॅसवरतीच दही टाकायचं। भाज्या झाल्या, आता लेअरिंगला घेतलेलं आहे। लेअरिंग करण्यासाठी आधी भाज्या टाकल्या खाली, नंतर एक राईसची लेअर, नंतर भाज्यांची लेअर, अशा सर्व लेअर्स करून घेतल्या। प्रेस करून असं दाबून थोडंसं 3 किलो राईस आहे हा आणि तेवढ्याच भाज्यांचं प्रमाण आहे। मोठ्या प्रमाणात मी पहिल्यांदाच अशी बिर्याणी बनवली। कशी झाली सांगायला विसरू नका। तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा, हाईप द्यायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली बिर्याणीची रेसिपी। बघा इकडे एक असे लेअर लावून घेतल्या भाज्या भाताची, वरून कोथिंबीर, हिरवीगार कोथिंबीर अशी टाकून घेतली। हे सर्व केलं, ज्यांना दिली